नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. अजितदादा पवार यांना राहुरी तालुक्याच्या वतीनं देण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना राहुरी तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांची शोकसभा आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी स्टेशन रोड व्यंकटेश मंगल कार्यालय येथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांची अपघाती निधनाची घटना अतिशय हृदयद्रावक आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. मी आणि दादा सत्तेत असताना 2.5 ते 3 वर्ष कामानिमित्त जवळून संबंध आले आहेत. अजितदादा सारखे धडाकेबाज निर्णय, कार्यक्षम नेतृत्व आणि जनतेशी नाते जपणारा नेता, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार असणारे नेतृत्व, 4 दशकांचा प्रचंड अनुभव, प्रशासनावर असलेली पकड आणि महाराष्ट्र राज्याला पुढे घेऊन जाण्याचे स्वप्न असे गुण असलेले नेतृत्व मी जवळून अनुभवले. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जनतेचे दैवत आपल्यातून निघून गेलं अशा भावना व्यक्त केल्या. माननीय शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे नाना यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की मी अनेक वर्षापासून राजकारणात असल्यामुळे मला दादांना भेटण्याचा योग अनेक वेळा आला आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मराठा साम्राज्याचा नेता म्हणून ज्या महाराष्ट्रावर राजकीय पकड असणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार गेल्यामुळे आज महाराष्ट्र पोरका झाला आहे. असं नेतृत्व तयार होण्यासाठी 100 वर्ष पुढच्या पिढ्यांना वाट पाहावी लागेल अशा भावना व्यक्त केल्या. सत्यजित कदम, रवींद्र मोरे, विराज ढसाळ, सचिन म्हशे, विजयराव तमनर, नंदकुमार डोळस, ज्ञानेश्वर बाचकर, सुरेशराव वाबळे, रवींद्र आढाव, अथर्व म्हशे, मच्छिंद्र सोनवणे, किरण कडू, बाळासाहेब आढाव यांनी आपली मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, उदावंत भारत भुजाडे, सुरेश निमसे, साहेबराव मसे, निलेश जगधने, रवींद्र आहेर, राम तोडमल, गणेश कोकडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्तात्रय कव्हाणे यांनी केलं. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शाहू फुले आंबेडकरांचा वारसा समर्थपणे ज्यांनी चालवला असे राहुरीजनची जन्मभूमी असे आदरणीय दादांचं महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे काय नाही हे सांगण्या इतकं मी मोठा नाही, परंतु आपल्या राहुरी तालुक्यामध्ये मुख्यतः प्रत्येक जण हा शेतीशी निगडीत आहे आणि आपल्या तालुक्यात असलेले मुळा धरण आणि मुळा धरणाचे उजवा आणि डावा कालवा जे आज पाणी देवळालीला असेल, टाकळी मुसळवाडीला असेल, अगदी मांजरीपर्यंत जात असेल किंवा इकडे ब्राह्मणीच्या कानाकोपऱ्यात जात असेल, या त्यावेळेस दादांनी म्हणजे मी उद्या येतोय आणि योगायोगाने दुसऱ्या दिवशी वांबुरीत सभा पण होती. आलूविषयी मी काय असेल ते देतो, मला निवेदन द्या. दुसऱ्या दिवशी त्यावेळेस आम्हाला साहेबांनी सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी वांबुरीला या. आम्ही सर्वजण गाडी करून 2 गाड्या करून वांबुरीला गेलो. गेल्या 28 तारखेला विमान अपघातामध्ये दुर्दैवाचं निधन झालं आणि त्या निमित्ताने या ठिकाणी
सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन केलं. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, शोकाकुल अंत करणारे, उपस्थित असलेले आपण सर्व दादावर प्रेम करणारे कार्यकर्ते, जे धनगर समाज बांधव बारामती या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे तिथले समाज बांधव आहे. अक्षरशः इकडून फोन केला तर ते फोनमध्येही तिकडची माणसं हात राहतात. म्हणजे एवढं कायापालट, एवढा बारामतीचा विकास त्या ठिकाणी घडलेला आहे आणि अशा नेत्याचं अकाली झालं हे निश्चितपणानं आपल्या सर्वांसाठी अतिशय दुःख आहे आणि या दुःखात आज आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार व त्यांच्यासोबत असलेले चार जण यांचं अत्यंत क्रूराचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. दादाबद्दल बोलायचं ठरलं तर असल्यासारखं एक घरातली व्यक्ती गेलेली आहे. म्हणजे बारामतीचे दादा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचे दादा होते आणि एक त्या दिवशी मी बोलताना बोललो होतो की एक बहुजन चळवळीतले नेते या महाराष्ट्रातले आपण गमावलेले आहे. आणि आत्ताच आम्ही येत असताना आमची एक चर्चा झाली की ज्या चर्चा अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजलीच्या कामानिमित्त उपस्थित आपले सर्वच स्टेजवरचे सर्व मागणी उपस्थित समोर सर्व आपले मुख्याधिकारी बंधू मित्रांनो, अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. तालुक्याचं जिव्हाळ्याचं नातं असलेलं आणि हक्काचे मंत्रालयात आपलं हक्काचं व्यासपीठ होतं ते दादांना. कुठल्या राहुरी तालुक्यातली व्यक्ती गेली तर दादांनी मला वाटतं एका म्हणते त्यांना पाठवून काही ना काही त्यांच्या पदात टाकले असे आदरणीय वंदनीय व्यक्ती. त्यांचं प्रशासन इतकी कमांड होती. त्याला अपघातात अतिशय दुःखद असं निधन झालं. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यातले त्यात शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. दादांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर जी साखर कारखानदारी जे कारखाने दादा चालवतात ते जर बघितले एक आदर्श कारखाने आणि एक असे चांगल्या सुस्थितीत कारखाने ते चालवत आहेत. दादा गेले आपल्यातून, पण असं वाटत नाही आज पण. उपमुख्यमंत्री वंदनीय आदरणीय अजितदादा पवार यांच्या शोकसभेला जर अंतकर्मी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मंचावर असलेले सर्व मान्यवर, खऱ्या अर्थानं दादांच्या आठवणी सगळ्यांनीच या ठिकाणी सांगितलेलं आहे. बऱ्याच दिवसापासून मी राजकारण करतो. अनेक वेळा दादांना भेटण्याचा योग माझाही आलेला आहे. असं व्यक्तिमत्व मी आज खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की आज आपल्यावर ही सगळ्यात वाईट वेळ आहे की दादांना श्रद्धांजली वाहायची वेळ आपल्याला. दादांना जवळून सुद्धा पाहण्याची अनेक वेळा संधी आली. एक गोष्ट मी सांगतो की हा एक असा नेता होता. आज तुम्ही बघा महाराष्ट्रात असा कुठलाच नेता नाही, हा नेता सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा हे एकमेव नेतृत्व होतं, ते म्हणजे अजितदादा पवार. आणि आता नेते अनेक होणार आहे. मराठी माणसं सुद्धा खूप नेते आहेत, पण जेवढी पकड या महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्या मराठी माणसाची होती त्याचंही नाव अजितदादा पवार. पुन्हा असा नेता होणारच नाही. ज्या दिवशी ही घटना घडली 28 तारखेला सकाळी मोबाईलवर ते बघितलं की दादाच्या विमानाला अपघात झाला आणि दादा चालताना दाखवले असं एका बिल्डिंगमध्ये जाताना. तर मी मोबाईल घेऊन दिला आणि गावात दहाव्याला गेलो. आंघोळ करून निघायचं होतं. आंघोळ करतानाच मला राजगुंजाचा फोन आला की असं असं झालं. तोपर्यंत मी टी व्ही लावला मला. जेव्हा टी व्ही लावला आणि ते बघितलं इतकं भयानक होतं ते की त्यावेळेस महाराष्ट्र हा ठप्प झालेला होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज या ठिकाणी राहुरी तालुक्यातल्या सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपण या ठिकाणी आज उपस्थित झालेलो आहोत.
एक शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं नेतृत्व, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा या महाराष्ट्रात जपणारं आणि तितक्याच ताकदीने या महाराष्ट्राचा विकास करणारं नेतृत्व असा उल्लेख आपल्याला दादांचा या निमित्ताने खरं करावा लागेल. दादांची जी काही राजकीय कारकीर्द होती, अगदी 1980च्या दशकापासून एका साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरू झालेली कारकीर्द या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत काम करण्याचा त्यांचा अनुभव, एक तळागाळातून पुढे आलेलं नेतृत्व, तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या देखील अडचणींची प्रश्नाची जाण असलेलं ते नेतृत्व या राज्याला खरं लाभलं होतं. नेते असे नेतृत्व एका असं 1-2 दिवसात, आठवड्याभरात, महिन्यात तयार होत नाही. 2-3 दशकाचा अनुभव प्राप्त होऊन हे नेतृत्व या राज्याला खरं लाभलं होतं. आणि माझं तर खरं व्यक्तिगत मत आहे की सध्याच्या जे काही राज्यातले मोठे नेतृत्व आहे त्यामध्ये विशेषतः आपल्या ग्रामीण भागाला न्याय देणारं नेतृत्व हे अजितदादांचं. शहरीकरणामुळे वाढलेले शहरातले मतदारसंघ असतील, याच्यामुळे निश्चितच कुठेतरी ग्रामीण भागाच्या नेतृत्वाचं हे जाणं, हे मला असं वाटतं की ग्रामीण महाराष्ट्र एका मोठ्या नेतृत्वाला तोडका त्या ठिकाणी झालेला आहे. की कधी न भरून निघणारं नुकसान हे महाराष्ट्राचं, आपल्या ग्रामीण महाराष्ट्राचं विशेषतः झाल्याची माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याची भावना त्या ठिकाणी. अगदी माझा जेव्हा दादांचा संपर्क आला, विशेषतः आमदारकीच्या निवडणुकीमध्ये माझा विजय झाल्यानंतर किंवा त्याच्या थोड्या आधीपासून जरा जास्त दादांची जवळीक त्या ठिकाणी माझी यायला लागली आणि जवळून असं व्यक्तिमत्व बघण्याचा अनुभव खरं मला त्या ठिकाणी आला. सातत्यानं त्यांच्या ज्या बैठक असायच्या, मगाशी उल्लेख केला, आमची एक बैठक सकाळी 6:45ची वेळ होती. कुठल्या तरी नगर विकास विभागाचा काहीतरी विषय असेल, 6:45 वाजता बैठक होती आणि ती 6:45लाच चालू व्हायची. 5-10 मिनिटं जर संबंधित पुढे आलं तर लगेच पुढची बैठक चालू व्हायची. इतकं खरं वेळेचं त्यांना भान त्या ठिकाणी होतं. आणि सातत्यानं सकाळी 6 वाजल्यापासूनचा जो उल्लेख झाला आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवलेला आहे की एकदम ताकदीत, नीटनेटकेपणा, शिस्तबद्धपणा, वेळेचं बंधन पाळणारं हे गुण सातत्यानं त्यांच्यामध्ये होते. आणि लवकर लवकर कामाचा जो उरक त्यांचा होता की एखाद्या बैठकीमध्ये बऱ्याचदा एखाद्या म्हणजे उपमुख्यमंत्री या नात्यानं सातत्यानं ते वेगवेगळ्या विभागांच्या बैठका लावायचे. म्हणजे एखादा आमदार जर गेला किंवा माझं असं असं काम आहे, अशा अशा विभागातला प्रश्न आहे, तर लगेच ती बैठक लावणे. आणि मी बाकीच्याही नेत्यांचं बघितलं की कागदावरती शेरीने लिहितात बैठक लावा, पण ती बैठक लागायचीच नाही. असं मलाही बाकीच्या नेत्यांचे अनुभव नाही, नाव काही कोणाचं घेत नाही. पण मात्र दादांनी बैठक लावा म्हटली एखाद्या आमदाराच्या प्रश्नाविषयी की ती बैठक लागायची. आणि माझ्याकडं जे काय 5-6 खाते होते राज्यमंत्री म्हणून, तर बऱ्याचदा आमच्या संबंधित खात्याची बैठक लागली की मलाही त्या बैठकीचं निमंत्रण यायचं. अक्षरशः आठवड्याला 2-3 बैठक किमान माझ्या खात्याच्या या दादांकडे असायच्या आणि मलाही त्या बैठकीला उपस्थित राहावं लागायचं. मी इतकं जवळून त्या ठिकाणी दादांचा अभ्यास बघितला. जरी उपमुख्यमंत्री असेल, कुठल्याही खात्याचा विषय असेल, त्या खात्याचे मंत्री, राज्यमंत्री, IAS अधिकारी, ज्या आमदारांनी विषय मांडला असेल तो आमदार, IAS अधिकारी देखील मोठे अनुभवी जरी असले तरी देखील त्या प्रश्नाची उकल कशी करावी, एखादा प्रश्न खरंच सोडण्यासारखा आहे नाही आहे याचं त्यांना पटकन त्या ठिकाणी लक्षात यायचं. एखाद्या विषय जर न होण्यासारखा असेल तरी देखील तो व्यवस्थितपणे त्या ठिकाणी हाताळला जायचा. आणि व्यवस्थित त्या मिटिंगचा सोल्युशन होऊन काय तोडगा निघायचा नाही निघायच्या त्याच्या सूचना या आदरणीय दादांकडून होताना मी जवळून त्या ठिकाणी बघितलं. आणि तेव्हाच मला उमगलं की या एक मोठा दांडगा अनुभव
आणि प्रश्नांची जाण असलेलं हे नेतृत्व आहे. कशा पद्धतीने खरं हे प्रश्न सोडवत जातात अत्यंत खरं जवळून त्या ठिकाणी बघण्याचा मला योग आला. आपल्या खरं सत्यजित दादा या ठिकाणी आले, त्यांचे ते अत्यंत जवळचे नातेवाईक होते. मला 5 वर्ष मी आमदार असताना मला वाटतं 2-3दा दादांचं राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यक्रम झाले. एक आपल्या सौर कृषी त्या दिवसावीज देण्याच्या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एकदा आले होते. एकदा तिसगावला पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन होतं, तिथं देखील एकदा आले होते. आणि आता मला वाटतं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यक्रम होता, त्याही वेळेस आले होते. मात्र 2.5-3.5 वर्ष बहुतेक आम्ही एकत्र एका पक्षामध्ये होतो. नंतर दादांची वाट वेगळी झाली, आम्ही वेगळ्या वाटेवर राहिलो. पण मात्र राजकीय दृष्टिकोन कोणाचे काहीतरी असतील तरी देखील एक मैत्रीचं नातं, प्रेमाचे संबंध हे मात्र त्यांनी कायम त्या ठिकाणी जपण्याचं काम त्या ठिकाणी केलं. म्हणजे जरी मी त्यांच्या पक्षात होतो नव्हतो, पण मात्र व्यक्तिगत संबंध असतील हे कधी त्याच लेवलवरती त्या ठिकाणी लागले. मला सातत्यानं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला आठवतं सकाळी 8:30-9ला त्यांचा प्रत्येक वर्षी मी त्यांच्या पक्षात होतो काय नव्हतो काय, मात्र दर वाढदिवसाला दादांचा फोन, माझा फोन जर चालू असेल तर तो यायचा सुद्धा. पण मात्र दर वाढदिवसाला न चुकता त्यांचा मला फोन यायचा. अगदी शेवटी विधानसभेच्या निवडणूक लागणार होती, त्याच्याही 1 महिनाभर आधी मला फोन आला आणि त्यांच्या पक्षाकडनं मी लढावं अशी त्यांची इच्छा होती. आता जास्त राजकीय इथं काय बोलणं बरोबर नाही, परंतु ठीक आहे, त्यावेळेसचे काही विषय असतील. पण निवडणुकीच्या आधी तर फोन आलाच, पण निवडणुकीमध्ये माझा पराभव झाल्यानंतर देखील मला दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा फोन आला, मी तुला सांगत होतो वगैरे असं त्यांनी माझा त्या ठिकाणी धीर देखील द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे सुखादुःखामध्ये देखील कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी पाठीशी उभं राहणारं नेतृत्व दादांचं कसं होतं मी अत्यंत जवळून बघितलं. आणि विशेषतः खरं शाहू फुले आंबेडकरांचं चळवळीच्या माध्यमातून ते जे विचार आहेत ते सातत्यानं जपण्याचं काम खरं दादांनी केलं. या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जात एक फक्त विकास कसा होईल, महाराष्ट्र राज्याची प्रगती कशी होईल, त्याच्यामध्ये कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे हे न बघता राज्याचा विकास करण्याचं कायम दृष्टिकोन हा आदरणीय दादांच्या पुढे त्या ठिकाणी होता. आदरणीय शरद पवार साहेबांच्या शिकवणुकीनुसार, मार्गदर्शनानुसार कायम त्यांनी त्या ठिकाणी वाटचाल केली. गेल्या काही दिवसामध्ये खरं बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आज बोलण्याची ती वेळ नाही असं मला वाटतं. पण मात्र निश्चितपणे दादांचं नेतृत्व ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला लाभलं, त्यांच्या खरं अशा जाण्याने जी काय पोकळी निर्माण झाली, म्हणजे अजूनही खरं विश्वास बसत नाही. त्या दिवशी मी म्हैसगावला एका दहाव्याला होतो. म्हैसगावचा दहावा ओरकून दरडगाव थडीला काही कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आम्ही गेलो आणि नेमकी फोनला काय रेंज नव्हती व्यवस्थित. थोडीशी एक व्हॉट्सअपवर बातमी आली की अपघात झाला. नंतर मग रेंज येत नव्हती पुढं. मला आधी वाटलं गाडीचा वगैरे अपघात झाला असावा. जिथं गेलो तिथं लाईटही नव्हती, TV पण नव्हता, त्यामुळे काय कळेना. नंतर थोडं असं रेंज यायची कळालं की विमानाचा अपघात झाला आहे आणि थोड्या वेळाने कळलं की दादा काही अपघात नाही. ही भावना आजही दादा आपल्यात नाहीत आणि ज्या पद्धतीनं खरं त्यांना मृत्यू आला हे फक्त आजही खरं कुठंतरी मनाला प्रचंड वेदना होतात. दादा नाहीत एक आधार सर्वसामान्य कार्यकर्ता निश्चितपणे कुठेतरी गेल्याची भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. अशा नेतृत्वाला हा महाराष्ट्र गोरखा झाला. मी या ठिकाणी माझ्या तत्पुरे कुटुंबियाच्या वतीनं त्यांना खरं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आपण सर्व सार्वजनिक आरोग्य अर्पण करणार. सर्वांनी पालकांना राहुरी प्रतिनिधी उमेश बाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.